बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून डिझेलची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। आज 11वा दिवस आहे, मात्र अद्यापही परिस्थिती ही सुधारलेली नाही आहे। मी सकाळीच एका या पेट्रोल पंपावर आहे। या ठिकाणी डिझेल नसल्यामुळे अक्षरशः शुकशुकाट आहे। आपण जर का या बाजूला बघितलं तर डिझेल नसल्यामुळे या गाड्या उभ्या आहेत आणि डिझेलची वाट बघत याच ठिकाणी हे चालकसुद्धा झोपलेले आहेत। खरं तर काल मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की लवकरच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन या ठिकाणी डिझेलचा पुरवठा हा सुरळीत केला जाईल। मात्र अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाही। शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचा खरं तर हंगामाचे दिवस आहेत, मशागतीचे दिवस आहेत आणि आता मान्सून खरं तर वेशीवर आलेला आहे। अद्यापही परिस्थिती सुधारली नाही तर अनेक शेतकऱ्यांना आपली शेती ही पडीत पडण्याची भीतीसुद्धा या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। आज 11वा दिवस आहे, मात्र हे संकट, इंधन संकट अजूनही गडद होताना आपल्याला दिसत आहे। बुलढाणा जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी रांगेवरून किंवा कॅनमध्ये पेट्रोल दिलं नाही किंवा डिझेल दिलं नाही, यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। कोयता आणि तलवारीसुद्धा पेट्रोल पंपावर निघाल्या होत्या। मात्र अशा परिस्थितीत अद्यापही इंधनाचा पुरवठा हा अद्यापही सुरळीत न झाल्यामुळे अजूनही शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।